नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. आज एक नवीन व्हिडिओ शेअर करते. यामधल्या छोट्या छोट्या रांगोळी आपल्याला अगदी 1 मिनिटाच्या आत काढून होणाऱ्या, तेही आपण 5 मिनिटाच्या आत 5 रांगोळी काढणार आहोत. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी अशा 2 पाकळ्या काढून घेतल्यात आणि त्यामध्ये एक आपण असं चक्र काढून घेतले मोठा डॉट देऊन, आणि खालीसुद्धा एक मोठा डॉट देऊन आपण चक्र काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्या साईडला आपण असे 2 छोटे छोटेसे डॉट्स दिलेत आणि त्याला पेन किंवा पेन्सिलच्या सहाय्याने खाली ओढून घ्यायचं आहे. आणि खालीसुद्धा आपल्याला असे 3 छोटे छोटे डॉट्स द्यायचे आहेत. आणि ज्या पाकळ्या काढल्या होत्या त्यावरती आपल्याला लाल रांगोळीने डॉट्स द्यायचे आहेत आणि मध्यंतरी पिवळ्या रांगोळीने मी दिली तिथे. तर ही होती आजची झटपट आणि एकदम युनिक रांगोळी, अगदी 1 मिनिटाच्या आत काढून होणारी. मी तर म्हणेल की 50 सेकंदामध्येच ही रांगोळी झाली. तुम्हीसुद्धा ट्राय करा अशा छोट्या छोट्या रांगोळी, म्हणजे तुम्हालासुद्धा अगदी पटकन काढायला होतील रांगोळी. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढतो आहे. मी एकाखाली 1-2 अशा लाईन मारून घेतल्यात आणि एक आपल्याला दोन्ही साईडनी असे 2 तुरे काढून घ्यायचे आहेत. खालच्या लाईनला सुरुवात केलेला वरती न्यायचा आहे आणि वरच्या लाईनला सुरुवात करून खालच्या लाईनमध्ये आणायचं आहे आपल्याला. तर हे बघा, मी इथे काढलेत त्याप्रमाणे, आणि त्यामध्ये मी हिरव्या रांगोळीने असे मोठे मोठे डॉट्स दिलेत आणि त्याखाली आपण गुलाबी रांगोळीने 2 छोटे छोटे देऊयात. तर ही सुद्धा अगदी छोटीशी आणि युनिक रांगोळी काढून तयार होते. नेहमी त्याच प्रकारच्या किंवा त्याच आकाराच्या रांगोळी काढूनसुद्धा आपल्याला बोर होतं. कधी एकदम छोट्यासुद्धा रांगोळी आपल्याला काढाव्या वाटतात. तर ही बघा, ही काढून अशी रांगोळी तयार झाली आपली दुसरी एकदम छोटीशी आणि देखणी रांगोळी आपली. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढतो आहे. तर इथे मी एक डॉट दिला आहे आणि त्याखाली आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, एक मोठी आणि त्यानंतर 2 छोट्या आणि त्यानंतरच्या त्याहूनही अजून छोट्या, एकूण 5 आपण पाकळ्या काढून घेतल्यात आणि त्यावरती दोन्ही साईडने आपल्याला असे 2 चक्र काढून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने. आणि त्या दोन्हीच्या मध्ये आपण ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे मोठे मोठे 3 डॉट्स देऊयात. हे बघा, या पद्धतीने डॉट्स द्यायचे आहेत आपल्याला इथे. आणि त्या मध्यंतरी आपण एक पांढरा अजून एक डॉट्स देऊयात आणि खाली अशा 2 छोट्या छोट्या लाईन ओढून तिथे सुद्धा आपण छोटे छोटे डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा आपली रांगोळी काढून तयार झालेली आहे. अगदी सोपी, सुंदर आणि नवीन प्रकारची रांगोळी आहे. यातली कोणतीही रांगोळी तुम्हाला आवडली तर तुम्ही उद्या तुमच्या दारामध्ये नक्कीच ही रांगोळी काढा आणि अशाच छोट्या छोट्या रांगोळींची प्रॅक्टिस करा. तुम्हालासुद्धा रांगोळी काढायला आवडेल आणि काढायलासुद्धा येतील अशा छोट्या रांगोळी तुम्हाला. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. हे बघा, मी एक मोठी पाकळी काढली आणि त्या साईडला दोन्ही आपण खालच्या साईडने ओढून 2 तुरे तयार केलेले आहेत आणि त्या मध्यंतरी आपल्याला अशा 3 लाईन मारून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती असे छोटे छोटेसे डॉट्स देऊन घ्यायचे. आणि इथे मी आकारसुद्धा व्यवस्थित देऊन घेतला आहे. या पाकळीच्या मध्ये आपण थोडासा व्हाईट रांगोळी भरून घेऊयात आणि साईडला जे तुरे काढले होते त्यावरती आपण हिरव्या रांगोळीने, तुम्ही कोणत्याही रांगोळीने अशा 2 लाईन देऊ शकता, लाल किंवा पिवळ्या अशा. पाकळीच्या वरती मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे 2 डॉट्स देऊन घेतलेत. तर ही सुद्धा रांगोळी आपली छोटीशी काढून तयार झालेली आहे. अगदी युनिक आणि झटपट होणारी, एकदम उंबरवड्याच्या साईडला किंवा देवघरामध्ये, तुळशीसमोर, कुठेही आपल्याला काढायला पटकन होणारी ही रांगोळी काढून तयार आहे मैत्रिणींनो. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे छोट्या छोट्या रांगोळींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. डेली रांगोळी आपल्याला उपयुक्त पडणाऱ्या, सकाळच्या कमी वेळेत काढून होणाऱ्या, कमी जागेत काढून होणाऱ्या आणि कमी कलर वापरूनसुद्धा काढलेल्या रांगोळी आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात. आपल्या एका व्हिडिओमध्ये 6, 7, 8 अशा रांगोळी मी दाखवत असते तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये खूप साऱ्या रांगोळी पाहायला मिळतील, शिकायला मिळतील. त्यासाठी चॅनलला आपल्या लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तर हे बघा, आपण इथे शेवटची रांगोळी काढतो आहे. इथे मी चक्र काढून घेतले आणि साईडला अशा 4-4 लाईन ओढून घेतल्यात आणि ते आकारसुद्धा त्याला व्यवस्थित देऊन घेते मी. खाली मी हिरव्या रांगोळीने असे 3 डॉट्स दिलेत आणि वरती गुलाबी रांगोळीने आपण डॉट्स देऊयात. तर मैत्रिणींनो, अशाच रांगोळी पाहत राहा, काढत राहा आणि शिकत राहा. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रांगोळीसह. तर तोपर्यंत तुम्ही रांगोळींची प्रॅक्टिस करा, रांगोळी काढत राहा, शिकत राहा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागात.